मी म्हणजे तुम्ही. मी म्हणजे तुम्ही. वहिनी कोणाचे आहेत? वहिनी कोणाचे आहेत? हे चीटिंग आहे. हे चिटिंग आहे. म्हणजे तुम्ही द्यायचे. म्हणजे तुम्ही द्यायचंय माझ्याकडून. हा माझ्याकडून मी प्रत्येकाला 500 रुपये वाटून सुरुवात करणार. 500 द्या ना. येडी आहे का? द्या. एक तर बजेट कमी उचललंय मी आणि तू 500 वाटायला सगळ्यांना. आपल्या सरकारने 1,500 दिले, तुम्ही 500 तरी द्या. अच्छा राऊंड फिगर करायचं का? 2,000. कोणाला 500 रुपये पाहिजे हात वर करा बरं. नाही, ज्यांना 500 रुपये पाहिजे दोन्ही हात वरती करून जोरदार टाळ्या वाजवा बरं. वा 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 वा. याचा अर्थ असा झाला हा. हात वर करा म्हणल्यावर कमीनी केले, हा. टाळ्या वाजवा म्हणून सगळ्यांनी वाजवल्या. हा. याचा अर्थ आहे ना टेबलावरून नकोय, खालून पाहिजे. यस ओके. एक काम करूयात, सगळ्यांना 500 रुपये लगेच वाटायला सुरुवात करूयात. कुठनं करायची? या बाजूनं का या बाजूनं करायची? दोन्ही बाजूनी करूया. हे सगळ्यांना डॉक्टर साहेबांच्या वतीनं, मॅडमच्या वतीनं आणि माझ्याकडनं डॉक्टर साहेब 500 सगळ्यांना. पण ते ऍसिडिटीच्या गोळीचं सांगत जातात त्याला सरांना. पैसे वाटायला एक माणूस बोलवावा लागेल. दादा पैसे वाटायचे दे. ये यार दे ना प्रकाश. काय करायला लागला तू? बाळ इथून चालू करायचं. प्रत्येक जणीला किती द्यायचे? 500. असं तरी इथपर्यंत द्यायचं. वडिलांच्या यांच्या पाया पड, ते तुला म्हणते राष्ट्रपुत्र सौभाग्य म्हणायचं. जमत गेलंय माझं. ओके. तर सगळ्यांना 500 रुपये द्यायचे. एकाने म्हणले मी नवऱ्या संघ भांडणं करून कार्यक्रमाला आले, तर तिला 1000 रुपये द्यायचे. ओके. आणि सासू सोबत भांडले असेल तर 2000 रुपये घेऊन यायचे. आणि मेकअप केला असेल, मेकअप केला असेल तर डबल पेमेंट 500चे 1000 द्यायचे. बरं चालू कर वाटायला. गर्दी खूप आहे. हो हो. आणि वेळ पण खूप जाईल. मग इथूनच द्यायचे का? सह्याद्री आमचा माणूस म्हणतोय वेळ खूप जाईल, गर्दी खूप आहे. अजून तिला आता यायला लागल्यात, त्यांना कळलं कार्यक्रम चालू झालाय. त्यामुळे महिलाच्या घरी गेले ते आता परत वाट बघत होते, ते माझी वाट बघत होते. त्यांचं धन्यवाद आहे. दादा सगळ्यांना 500 रुपये द्यायचे. हा म्हणतो वेळ जाईल. मी इथून पैसे वाटले तर चालतील का तुम्हाला? इथून कसे वाटायचे? मला एक जादू येते. ओम साईराम. ओके. मला एक जादू येते. जादू अशी आहे, नीट लक्ष द्या. ज्यावेळेस मी एक म्हणेन ना त्याच हातावरती हात असे जोरात घासायचे. 2 म्हणलं की हेच हात असे वरती करायचे. 3 म्हणलं की पटकन उघडून बघायचं. हात उघडल्या प्रत्येकाच्या हातात सह्याद्री 500 रुपयाची नोट येणार. सगळ्यांच्या. पण एक नियम आहे माझा. समजा या वहिनीने केलं आणि बाजूच्या शांता वहिनी नाही केलं, दोघींना पण नाही. दोघी पण करायला 250 वाटून घ्या. पैठणी भेटली तर पिको फॉल करता येईल. भरपूर साऱ्या पैठणी आलेल्या आहेत. ओके. करायची सुरुवात. एक हात घासायचा, 2 वरती करायचं, 3 उघडून बघायचं. शो रेडी? इट्स मॅजिक स्पेशल फॉर यू साईराम. एक सगळे जोरात घासा, नोट तयार होते. तिने गॅस पेटवलाय. रेडी? इट्स मॅजिक. 2 घासू नका, नोट फाटेल. हा. तुम्ही सगळ्यांनी मिळून मोठ्या सन्मानानं दोन्ही हात वर करून आम्हाला नमस्कार केला. आम्ही पण तुम्हाला नमस्कार करतो. कार्यक्रमाची सुरुवात करतो. वहिनी जर असे 500 काढता येत असते तर घरी हात घासत बसलो नसतो का? साबण लावून हात घासत बसलो. हा. परंतु माऊली तुमच्या चेहऱ्यावरचं हसू महत्वाचं होतं 500 रुपयापेक्षा. आणि यातनं एक गोष्ट सांगायची होती मला. येत्या काळामध्ये ज्यावेळेस आज त्यांनी तुमचा विचार केलाय, त्यासाठी डॉक्टर साहेब त्यांच्या सौभाग्यवती, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि तुम्ही त्यांचा विचार करा. कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका. 1000-500 दिले तरी घेऊ नका. पण अशा माणसाच्या पाठीशी उभा राहा की ज्या माणसाने आपला विचार केलाय. बरोबर का? यस. त्यामुळे मी आणि ज्या सरकारनं आपला विचार केला त्या सरकारची पाठीशी उभा राहत आपल्या शिवसेनेच्या. ओके. सह्याद्री कुठून करायची? इथून करायची का इथून करायची? हे बघा, इथून सुरुवात केली तर यांना वाईट वाटेल, इथून सुरुवात केली तर यांना वाईट वाटेल. दोन्ही बाजून नाही केलं तर डॉक्टर सुरुवात करूनच टाकूया आपण. एक काम करू, मी एक गाणं गातो. गाणं जिथं थांबेल त्यानंतर माईक मी समोरच्या बाजूला करणार. गाण्याच्या शेवटची लाईन मी म्हणणार नाही, ती यांना म्हणायची. ओके. जर समजा या बाजूचा आवाज मोठा आला तर पहिले 50 कुकर बक्षीस म्हणून देणार आहे आपण. त्यामधलं पहिलं बक्षीस या बाजूने सुरुवात करेल. तर या बाजूच्या महिलांनी गाणं ओळखलं आणि शेवटची लाईन मोठ्याने ओरडून म्हटली, इथून सुरुवात करूयात. ओके. दोन्हीकडनं नाही म्हटली तर ओके. ही बाजू तुमची, ही बाजू माझी. फॉर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल जर समजा मी म्हटलं आला आला वारा संगे
मोठ्याने म्हणायचे. हेच म्हणायचे पण मोठ्याने म्हणायचे. जर मी म्हटलं आला आला वारा संगे, इकडे ना सह्याद्री, आवाज कमी येतो यांचा. जर समजा मी म्हटलं जॉनी जॉनी बाई, किती घाणेरडे आहेत. वाड्यावर काय धुणी भांडी करायचे का? वाड्यावरती हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. हा, वाड्यावर या नाही म्हणायचं बाई, काय हा प्रकार. आठवलं ना, लगेच निळफुले झाले सगळं. वाड्यावर या बाई बा. ही बाजू तुमची, ही बाजू माझी. तुम्ही सगळ्यांना पुढच्या 2.5 तास मनमुरद हसवायची जबाबदारी माझी. तेव्हा जागा सोडू नका. सह्याद्री, जर तुझी बाजू जिंकली तर तिकडून, माझी जिंकली तर माझ्याकडून. मी तुमच्या बाजूने, आपल्याला हारायचं नाही. आवाज मोठ्याने येऊ द्या. मी पण तुमच्या बाजूने, मोठ्याने आवाज होऊ द्या. हा, वाटलंच तर खुर्चीवर उभं राहून मोडा. आपलं उभं राहून म्हणा. करायची सुरुवात. बाळा दे पिकअप. 1 2 3 4. जरा पास आओ तो. सह्याद्री, एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या. आपली बाजू जिंकलेली आहे आणि आजची सुरुवात याच बाजूने करायची. काय झालं? हॅलो हॅलो, चिडलात कशामुळे? चिडले बंद केलं. मी चिडले नाही. मग नाही, मी त्यांना समजवत होते की आपण कसं असतं, आपण जिंकल्यावर आपण टाळ वाजवायची. मग मी म्हणते आम्ही जिंकल्यावर आता आम्ही टाळ वाजवतो. अहो मॅडम, दोन्ही बाजूने ज्यांचा आवाज मोठा येईल तिथून सुरुवात होती ना. आपला आवाज आला बरोबर का? अच्छा, म्हणजे एकदाच होतं. हा, एकदाच होतं ना. आम्हाला वाटलं आधी तुमचं घेताय मग आमचं घेताय. आम्ही प्रॅक्टिस करत होतो. वाटलंच तर तुम्ही विचारू शकता, पण आम्हाला माहित नव्हतं. आम्ही हळू आवाजात प्रॅक्टिस केली. तुम्हाला माहिती नव्हतं गाणं कधी म्हणायचंय? तुम्हाला गाणं काय म्हणायचं माहिती नव्हतं? खरंच माहित नव्हतं. खरंच? आम्हाला शपथ माहित नव्हतं. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. पण आम्हाला एक चान्स पाहिजे. एक चान्स पाहिजे. ओके, एक चान्स देतो. त्यांना मोठ्याने म्हणायला सांग. इज्जतीचा सवाल आहे, मोठ्याने म्हणायचं. आपल्या पण इज्जतीचा सवाल आहे, अजून मोठ्याने म्हणायचं. उभं राहून म्हणा. हा, खुर्च्या मोडू द्या. पुढच्यावर उभं राहून म्हणा. हा, रेडी? करू सुरुवात. बघू जरा. आता पण बघू कोण जिंकते. रेडी? जरा पास लो आज मैं कहता हूँ. एवढं बरं जमलं. याच्या आधी चैन आ जाय सोपं होतं. ते कोणी नाही म्हटलं. काय म्हणले सगळे? आय लव्ह यू. घरी गेल्यावर सांगू नको मला. मी चेक करत होतो की व्हॅलेंटाईन डे ला हे काय म्हणणार आहेत त्यांच्या नवऱ्याला. हा, ते चेक करून घेतलं. मला यातनं कळलं सगळ्या जणी काय सांगायची गरज. ओके, एक काम करूया सह्याद्री. दोन्ही बाजूच्या महिलांना घेऊन आपण सुरुवात करूयात. आणि पहिल्या गेमसाठी अशा 4 ते 5 मोठ्या गेम होतील की ज्यात जिंकणाऱ्याला बक्षिसं मिळणार आहेत. तर पहिल्या गेममध्ये भाग घेण्यासाठी ज्यांच्या लग्नाला 1 ते 10 वर्ष झालेत अशा 100 जणींना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. 1 ते 10 वर्षाच्या आतल्या 11व चालू असेल तरी पण यायचं नाही. ओ सगळे फोटो मला द्या बरं का दादा, तुम्ही काढलेले आताचे क्लोजअप. फक्त एक विनंती असेल की बॅरिकेड मधलं थोडंसं अंतर तरी वाढवा, कारण की मागच्या ज्या महिला येत आहेत ना, थोडीशी जागा हवी आहे. ऐका ऐका, सगळ्यांनी एकदाच मोर्चा नाही का